बालेवाडी पाषाण सूस परिसराचा भाग असणाऱ्या प्रभाग क्रमांक 9 ची लढत ऐन रंगात आली असतानाच आता एका व्हायरल व्हिडिओने एक ट्विस्ट आलाय। कुख्यात गुंड निलेश घायवळवरून सातत्याने भाजपच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा निलेश घायवळ सोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। भाजपच्या तिकिटावरून निवडून आलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आत्ताच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील नेत्यांवर जोरदार आरोप केले। पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी मदत केली असा गंभीर आरोप अमोल बालवडकर यांनी केला। मात्र त्याच अमोल बालवडकर यांचा निलेश घायवळ सोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। या व्हिडिओची पुष्टी लोकमत करत नाही। व्हायरल होणारा व्हिडिओ नेमका काय आहे पाहूयात। फरार गुंड घायवळचा अमोल बालवडकरांसोबत व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली। या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर यांच्यासोबत आम्ही संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही। प्रभाग क्रमांक 9 हा सध्या हॉट मतदारसंघ ठरलाय। भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचं तिकीट कापलं गेल्याने त्यांनी शेवटच्या क्षणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली। अगदी त्या दिवसापासून अमोल बालवडकर यांनी भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले। अमोल बालवडकर यांनी सुरू केलेले आरोप स्वतः अजित पवारांनी पुढे नेले आणि निलेश घायवळला परदेशात पळून जाण्यासाठी मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी संशयाच्या फेऱ्यामध्ये उभं केलं। मागील अनेक दिवसांपासून हे आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता मात्र असे व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये स्वतः अमोल बालवडकर निलेश घायवळ सोबत दिसत आहेत। अर्थात व्हिडिओ खरा आहे की AI जनरेटेड याबाबत पोलीस योग्य ती चौकशी करतील। मात्र पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळातच अमोल बालवडकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण येऊन ट्विस्ट वाढलाय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकमत व्हिडिओज, पुणे।